निमित्त काय आहे? या सर्वांचं निमित्त कारण तिथं आहे. पण हे असताना क्रोधादी कशा उत्पन्न होतील असा नियम नाही. सुकुमार मुनी, सुकौशल्य मुनी, गजकुमार, पांडव आदी ध्यानस्थ उभारले होते. मग पाप कर्माचा उदय पण होता. उपसर्ग करणारे बहिरंगामध्ये जीव पण होते. पण क्रोधाधिक परिणती झाली का? जे कर्माचा उदय पण आहे, बहिरंगामध्ये निमित्त पण आहे, पण क्रोधादी परिणती झाली नाही. पण जेव्हा परिणती होते तेव्हा त्या निमित्ताला निमित्त संज्ञा प्राप्त होते. आणि जेव्हा कर्माचा उदय असताना, निमित्त असताना क्रोधादी कशा रूपाने परिणत झालो नाही, तेव्हा कर्म तुम्हाला काहीही करू शकत नाहीत. म्हणून हे विभाव परिणाम जीवाचा स्वभाव नाही. मद जे अभिमान 8 प्रकारचा असतो. कुलमत, जातीमत, रूपमत, धनमत असे 8 प्रकारचे मत आहेत. मग तो पण काय आहे? कर्माच्या उदयामध्ये होणारी परिणती आहे. पण तो पण जीवाचा स्वभाव नाही. मग ज्याच्यामध्ये माया नाही, मान कशा नाही, ज्याच्यामध्ये ध्यानाचे स्थान नाही, मग प्राथमिक भूमिकेमध्ये जीवाचा उपयोग एका ठिकाणी केंद्रित होण्यासाठी सांगितलं जातं. का सांगितलं जातं? 8 स्थानं ध्यानाची सांगितले. किती सांगितले? 8 स्थानं ध्यानाची सांगितले. एक मस्तक सांगितलं, दुसरं कपाळ सांगितलं, तिसरं नाकादृष्टी सांगितले, कंठ सांगितला, छातीचा भाग सांगितला, नाभीचा भाग सांगितला. म्हणजे हे तुम्हाला प्राथमिक भूमिकेमध्ये अन्य ठिकाणी उपयोग जाऊ नये म्हणून ही 8 स्थानं तुम्हाला सांगितली गेली. पण त्या 8 स्थानावरती लक्ष देणं मूळ प्रयोजन नाही. पण तिथे काय सांगितलं? हे जे भेद आहेत ध्यानाचे, कोणते पण स्थान नाहीत. कारण हे सगळे बहिरंगातल्या शरीराचे स्थान आहे. पण हे सुद्धा ध्यानामध्ये कोणतंही स्थान नाही. मस्तक आदि पण नाही. हे जे स्थान नाही त्या ठिकाणी चित्त को रोकणे रूप ध्यान भी नहीं आहे. मग चित्ताला रोकणं हा ध्यान ही जीवाच्या स्वभावामध्ये नाही. कारण जसं अग्नी आहे आणि अग्नीमधून अग्नीची उष्णता कधीही बाहेर जात नाही. अग्नीमधून अग्नीची उष्णता कधीही बाहेर जात नाही. म्हणून उपयोगाला बाहेरच्या विषयाकडून काढून चित्ताला रोकायचं आहे, हे सुद्धा नाहीत. अग्नीची उष्णता अग्नीमधून कधी बाहेर गेली का? नाही गेली. तसं जीवाचा जो ज्ञान स्वभाव आहे, जाणणे स्वभाव आहे, तो कुठेही बाहेर गेलेला नाहीच. मग जो बाहेर गेलाच नाही, मग त्याला रोखण्याचा प्रश्नच येत नाही. काय? जो बाहेर गेला असेल, समजा मुलगा खेळता खेळता बाहेर गेला, मग त्याला आपण आणून घरामध्ये दरवाजा बंद करून त्या दोरीने बांधून ठेवतो, बरोबर? मग तसं आपल्या आत्म्याचा जो दर्शन आणि ज्ञानोपयोग स्वभाव आहे, तो दर्शन आणि ज्ञानोपयोग स्वभाव कधीतरी परद्रव्यामध्ये गेलेला आहे का? नाही. मग जो गेलेलाच नाही
त्याला रोखण्याचा प्रश्न येतच नाही. एक उदाहरणाच्या माध्यमातून पहा. म्हैसूरच्या गार्डनमध्ये आपण गेलो फिरण्यासाठी. मग तिथे का वरती धरण आहे, धरणातनं पाणी येतं आणि काही ठिकाणी कारंज्या आहेत, त्या कारंज्या उडतात आणि पाणी परत त्याच हौदामध्ये पडतं. परत काय होतं, तेच त्या रूपाने हौदामध्ये असताना हौदाच्या आकाराचं आहे, आणि त्याला कारंज्यात उडताना तशा प्रकारचा त्याचा आकार तयार होतो, परत ते हौदात पडतं. मग काय होऊ लागलं, त्या ठिकाणी पाणीच कारंजा रूपाने परिणत होत आहे आणि पाणीच परत त्या ठिकाणी हौदात पडत आहे. जे बहिरंगामध्ये पाण्याची क्रिया बहिरंगामध्ये कुठेही होत नाही, दिसती आपल्याला, पण ती प्रक्रिया पाणीच त्या रूपाने हमेशा परिणमन करत आहे. तसं आचार्य सांगतात, जीवाचा दर्शन आणि ज्ञानगुण आहे. या दर्शन आणि ज्ञानगुणाचं लक्षण स्वरूप काय आहे, हे जर एकदा आपण जाणून श्रद्धान केला तर आचार्य सांगतात, त्याच वेळेला तुम्हाला सम्यक्ताची प्राप्ती होते. दर्शन उपयोगाची व्याख्या का सांगितली दीपा? दर्शन उपयोगाचं लक्षण काय आहे? बरं, सामान्य सांगा आरतीजी, दर्शन उपयोगाचं लक्षण काय आहे? अवलोकन करणे. धनश्री व्हावी, सामान्य प्रतिभा. तुम्ही सांगा. महाराजांनी काय सांगितलं? दर्शन उपयोगाची व्याख्या सामान्य विशेषात्मक पदार्थाला सामान्य रूपाने अवलोकन करणे. सामान्य विशेषात्मक पदार्थाला सामान्य रूपाने अवलोकन करणे म्हणजे पाहणे, त्याचं नाव आहे दर्शन उपयोग. पण पुष्कळ लोक काय करतात, पदार्थाचं सामान्य अवलोकन करणे याला दर्शन म्हणतात. ही व्याख्या अपूर्ण आहे, पूर्ण नाही. काय आहे? अपूर्ण आहे. कारण तुम्ही दर्शनाचा उपयोग सामान्य पदार्थाचं अवलोकन करणं मानलं, गृहीत धरा आचार्य म्हणतात. मग ज्ञान जे आहे, ज्ञानात दर्शन उपयोगाने ज्या पदार्थाचं अवलोकन केलेलं आहे, ज्ञान त्याच पदार्थाला जाणतं. दर्शनाचा आणि ज्ञानाचा विषय वेगळा नाही. मग काय लक्षात की दर्शन सामान्याचं अवलोकन करतं आणि ज्ञान सामान्य विशेष पदार्थाचा निर्णय करतं. दर्शन उपयोग सामान्य पदार्थाचं अवलोकन करतं आणि ज्ञान सामान्य विशेषाला जाणतं. हे कथन चुकीचं आहे. ज्ञानाचं कथन बराबर आहे, पण दर्शनाचं कथन चुकलेलं आहे. मग दर्शनाने जर सामान्य पदार्थाचं अवलोकन केलं तर ज्ञान सामान्य पदार्थाला जाणेल, विशेष पदार्थाला ज्ञान जाणू शकत नाही. म्हणून दर्शन उपयोगाचा विषय जो पदार्थ आहे तोच विषय ज्ञानाचा आहे. आणि मग दर्शनामध्ये सामान्य अवलोकन मानलं, विशेष मानलं नाही. आणि ज्ञानामध्ये तुम्ही सामान्य विशेष मानता तर दोष चुकलेला आहे. एक किती दोष आला. दुसरा आचार्य काय सांगतात, जे जे पदार्थ आहेत, जे जे वस्तू आहे, द्रव्य आहे,
तेथे प्रत्येक द्रव्य सामान्य विशेषात्मक पदार्थ आहे. ना पदार्थ सर्वथा सामान्य रूप आहे, न पदार्थ सर्वथा विशेष रूप आहे. मग पदार्थच सामान्य विशेषात्मक आहे, तर दर्शन कसं सामान्याचं अवलोकन करेल? मग ज्ञान कसं त्याला सामान्य विशेष रूपाने जाणेल? म्हणून पदार्थ सामान्य विशेषात्मक आहे, म्हणून दर्शनाचा उपयोग विषय सुद्धा सामान्य विशेषात्मक पदार्थ आहे. आणि ज्या दर्शन उपयोगाने सामान्य विशेष पदार्थाला जाणलं, पण त्याला सामान्याचं अवलोकन म्हटलं. काढलं सामान्य विशेषात्मक पदार्थाचं सामान्य अवलोकन. आणि जे सामान्य विशेषात्मक पदार्थाचं अवलोकन झालं, तेच ज्ञानाच्या द्वारे सामान्य विशेषात्मक पदार्थाचा निर्णय होतो. हा मूळ सिद्धांत आहे. समजा आता माझ्यासमोर हा माईक आहे, मग दर्शन गुणाने माईकला अवलोकन केलं आणि ज्ञान गुणाने माईकला मी जाणलं. मग माईक हा झाला सामान्य, खालचा भाग आहे, मधला भाग आहे, पुढचा भाग आहे, आहेत का नाही विशेष. म्हणजे एक आहे म्हणून सामान्य आहे, आणि ते स्टँडचा भाग आहे, मधला भाग आहे, इथं यायचं, हे भेद आहेत. या अपेक्षेने विशेष पण आहे. मग व्याख्या काय केली जाते? सामान्य विशेषात्मक पदार्थाचं अवलोकनाने जाणणे. मग दर्शन गुणाने सामान्य विशेषात्मक कोणत्या पदार्थाचं अवलोकन केलं आणि ज्ञानाने सामान्य विशेषात्मक कोणत्या पदार्थाचा निर्णय केला, हे निश्चित जर नसेल तर बाकी सगळे पुढची गडबड आहे. मग दर्शन ज्ञानाने कोणत्या सामान्य विशेषात्मक पदार्थाचं अवलोकन निर्णय केला ज्ञानाने? आपल्याला कळतं जे बहिरंगातले विषय आहेत, ज्ञेय पदार्थ आहे, त्याचं सामान्य विशेष सामान्य अवलोकन आणि सामान्य विशेष जाणणे, ही व्याख्या केली जाते सर्वांकडून. पण आचार्यांनी ती व्याख्या केलेली नाही. काय? ती व्याख्या नाही. जेव्हा आपणाला पदार्थ, द्रव्य, वस्तू हे आपण शब्द कानाने ऐकतो, तर आपल्या ज्ञानामध्ये बहिरंगातल्या वस्तूच आपल्याला जाणवित येतात आणि आपली दृष्टी बहिरंग पदार्थावरती जाते. मग तिथे आचार्य म्हणतात दर्शनाची परिणती आणि ज्ञानाची परिणती बहिरंगातल्या वस्तूमध्ये होत आहे का? नाही होत आहे. जे बहिरंगातल्या वस्तूची चर्चा नाही. बहिरंग पदार्थाचा सद्भाव आहे नाही असं नाही, पण त्या बहिरंगातल्या पदार्थामध्ये दर्शन आणि ज्ञानगुण नाही. ज्या बहिरंग पदार्थामध्ये दर्शन ज्ञानगुण नाही, त्याची चर्चा या ठिकाणी नाही, हे लक्षात ठेवा. मग काय? मी आत्मा ही एक पदार्थ, द्रव्य आहे, वस्तू आहे, आणि माझ्या आत्म्यामध्ये जो दर्शन गुण आहे, त्या दर्शन गुणाच्या द्वारे मी माझ्या स्वतःच्या सामान्य विशेषात्मक पदार्थाचंच अवलोकन करतो. काय करतो? मी दर्शन गुणाच्या द्वारे माझंच अवलोकन करतो, परद्रव्याचं अवलोकन करत नाही. मग त्या दर्शन उपयोगामध्ये सामान्य आणि विशेष काय आहे? तुम्हाला जर घरी कोणापाशी पुस्तक असतील तर धवलाचा पहिला भाग काढा. 146 पासून 150 पान आहे. धवला पुस्तक नंबर 1,
पान नंबर 146 ते 50 याचं तुम्हाला वर्णन मिळेल. आणि परत 280 ते 288 धवला दर्शन मार्गणेचं प्रकरण येतं. तिथे या ठिकाणी आचार्यांनी सांगितलेलं आहे. मी तिथे बघा. मग तिथे सामान्य आणि विशेष दर्शन करायचं. आत्मा झाला सामान्य, ज्यांचा त्याचा आत्मा झाला सामान्य, आणि दर्शन गुणाची पर्याय झाली विशेष. आत्मा सामान्य, दर्शन गुणाची पर्याय विशेष, असा सामान्य विशेषात्मक आत्मा दर्शन उपयोगाच्या आधारे आपल्याला सामान्य विशेषाचं अवलोकन करतो. सामान्य आत्मा दर्शन उपयोग पर्याय विशेष असं सामान्य विशेषात्मक आत्मा दर्शन उपयोग रूपाने परिणमन करतो, तर आपल्याला सामान्य विशेष रूपाने अवलोकन करतो, बाहेरच्या पदार्थाला नाही. आणि ज्या दर्शन उपयोगाने आपल्या सामान्य विशेषात्माचं अवलोकन केलं, तीच ज्ञान पर्याय विशेष आहे आणि आत्मा सामान्य आहे. मग ती ज्ञान उपयोगसुद्धा सामान्य विशेषात्मक पदार्थाचा निर्णय करते. याचा अर्थ काय झाला? प्रत्येक जीव प्रति समयाला आपल्या दर्शन गुणाच्याद्वारे आणि ज्ञान गुणाच्याद्वारे प्रति समयाला आपल्याला जाणतो आणि आपल्यालाच पाहत आहे. मी पर पदार्थाला जाणत पण नाही, पाहत पण नाही. पर्याय विशेष, द्रव्य सामान्य. म्हणून कारण द्रव्याला हमेशा सामान्य म्हणणं, पर्यायाला विशेष म्हणतं, पर्याय गुणाला विशेष म्हणतं. मग असं आपण प्रति समयाला निगोदापासून ते सिद्धापर्यंत प्रत्येक जीव प्रति समयाला आपल्यालाच पाहतात आणि आपल्यालाच जाणतात. पर पदार्थाला पाहत पण नाही आणि जाणत पण नाही. हे जर ज्या वेळेला जीव श्रद्धान करेल त्याच वेळेला सम्यकदृष्टी झाला खलास. ज्या वेळेला मी दर्शन उपयोगाच्या आधारे, ज्ञान उपयोगाच्या आधारे मलाच पाहतो आणि मला जाणतो, हे ज्या क्षणाला श्रद्धान करेल त्याच समयाला सम्यकदृष्टी झाला बस. आणि मी पराला पाहतो, पराला जाणतो, हे व्यवहार आहे. हा काय आहे? व्यवहार आहे, तो परमार्थ नाही. म्हणून म्हटलं जातं की ज्या आपण घटपटादी पदार्थाला जाणतो, तर त्या घटपटादी पदार्थामध्ये त्रिकालवर्ती उपादान दर्शन गुण नाही. दर्शन गुण नाही म्हणून त्याच्या दर्शनाची पर्याय उत्पन्न होत नाही. बहिरंगातल्या पदार्थामध्ये परिणती होत नाही, कार्य होत नाही. कार्य मी आत्मा आहे, जीव आहे, चेतन गुण आहे. आणि चेतनाची दर्शन चेतना आणि ज्ञान चेतना दोन पर्याय आहेत. आणि म्हणजे माझ्यामध्ये सर्व कार्य होत आहे, परामध्ये मी कार्य करत नाही. म्हणून आचार्य कधी सांगतात, हा आत्मा बाहेरच्या विषयाला, हा आत्मा बाहेरच्या विषयाला जाणण्यासाठी नपुंसक आहे आणि हा आत्मा आपल्या स्वतःच्या आत्म्याला जाणण्यासाठी पुरुष आहे. आत्मा पर पदार्थाला जाणण्यासाठी नपुंसक आहे आणि आत्मा स्वला जाणण्यासाठी पुरुष आहे. मग ते आचार्य उदाहरण देतात. जसं नपुंसक स्त्रीला पण भोगू शकत नाही, पुरुषाला पण भोगू शकत नाही.
म्हणून तो नपुंसक म्हटला गेला. आणि पुरुष वेदालाही भोगतो आणि स्त्रीलाही भोगतो. तसंच चेतना स्वतःचाही निर्णय करते आणि बहिरंगातल्या पदार्थाचा निर्णय करते. म्हणून ज्ञान सिद्धांताने बाहेरच्या पदार्थाला जाणतच नाही, हे त्रिकालवर्ती अबाधित सिद्धांत आहे. ज्ञान बाहेरच्या पदार्थाला जाणतच नाही, हा त्रिकालवर्ती अबाधित सिद्धांत आहे. रात्र झाल्यानंतर आपण घरामध्ये ट्यूबलाईट लावतो. ट्यूबलाईटचा प्रकाश कुठे पडलेला आहे? ज्या खोलीमध्ये आपण लावला त्या खोलीमध्ये प्रकाश पडलेला आहे ट्यूबलाईटचा. मग ट्यूबलाईटचा प्रकाश खोलीमध्ये आहे का ट्यूबलाईटच्या नळीमध्ये आहे? कुठे आहे? ट्यूबलाईटचा प्रकाश खोलीमध्ये नाही, लाईट नळीमध्ये नाही. आतमध्ये बाजूला असणारे दोन बल्ब आहेत ना ताराचे, त्या ताराच्या बल्बामध्ये आत तारा तिथे आहे, वरच्या कोटीमध्ये सुद्धा नाही काचेच्या. जो प्रकाश जर बाहेर गेला असता नाही, जिथे आतमध्ये जी लाईटची तार आहे तांब्याची किंवा इलेक्ट्रॉनिक जे असेल तिथेच प्रकाश आहे, बाहेर कुठेही नाही, हा सिद्धांत आहे. मग बाहेर दिसत नाही का? दिसतो, व्यवहार आहे. म्हणजे त्या ट्यूबलाईटमध्ये जी तार असेल त्या तारेमध्येच प्रकाश आहे. वरचं जे कोटिंग काच आहे तिथे पण प्रकाश नाही. ट्यूबलाईटच्या पांढऱ्या नळीमध्ये प्रकाश नाही आणि घरामध्ये पण प्रकाश नाही. तसं आपलं ज्ञान बाहेरच्या विषयाला लक्ष्य करून ज्ञानच त्या रूपाने परिणत झालेलं आहे. ज्ञान पदार्थाला जाणत नाही. आपण आरशासमोर उभारल्यानंतर आरसाचं प्रतिबिंब रूपाने परिणत झालेलं आहे, बिंब प्रतिबिंब रूपाने परिणत झालं नाही. बिंब जर प्रतिबिंब रूपाने झालं असतं तर बिंब प्रतिबिंब रूप झाला तर काय झालं असतं? मग बाहेरचा बिंब चेतन आणि प्रतिबिंब चेतन का अचेतन? प्रतिबिंब कसं आहे? अचेतन. बिंब काय का एक बाहेर आपण उभारलेले जीव चेतन आहोत आणि आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे चेतन ते बिंबाचं प्रतिबिंब आहे का? नाही, सिद्धांत आहे. इथे काय सांगितलं? बिंबाचा अभाव केला नाही. जे निमित्त बिंब आहे की नाही त्याचा अभाव केला नाही. ज्याने प्रतिबिंब धारण केलं त्याची चर्चा आहे. काय? ज्याने प्रतिबिंब धारण केलं. मग बिंबाने प्रतिबिंब धारण केलं का दर्पणाने धारण केलं? मग कुणाचं परिणाम आहे ते? दर्पणाचं का बिंबाचं? बस संपलं, खलास. एवढाच समयसार शब्द आहे, तेवढाच अर्थ संपला. जे ज्ञान कधीही पर पदार्थाला पाहत नाही आणि जाणत नाही, बहिरंगातल्या पदार्थाला निमित्त करून आपल्याच ज्ञानाच्या पर्यायामध्ये त्या बहिरंगातल्या पदार्थाच्या अविभाग प्रतिच्छेदामध्ये निर्णय होतो. आपल्या ज्ञानाच्या पर्यायाच्या
अविभाग प्रतिच्छेदामध्ये त्या वस्तूचा निर्णय आहे. मग ते निर्णय असणारं ज्ञान आहे. वस्तूचा निर्णय आहे, वस्तू नाही. काय? बहिरंगातल्या वस्तूचा निर्णय आहे, वस्तू नाही त्या ठिकाणी. जर घटाचा आपण निर्णय करू लागलो, मग घटाचा निर्णय करत असताना ज्ञानामध्ये घटाचा आकार येतो का नाही? येणार नाही. घटाच्या बहिरंगातल्या घटाला पाहत असताना ज्ञानामध्ये घटाचा आकार येणार नाही. का येणार नाही? घट मूर्तिक आणि ज्ञान अमूर्तिक आहे. घट मूर्तिक आहे आणि आत्मा अमूर्तिक, आणि आत्म्याच्या अमूर्तिक ज्ञानगुणाची पर्यायमूर्तिक असणार आहे. म्हणून घटाचा आकार येत नाही. घटाबद्दलचा फक्त ज्ञानामध्ये निर्णय होतो. मग काय होऊन जाईल? समजा आपण बाहुबलीची मूर्ती पाहिली, आपला डोळा केवढा आहे? एवढा आहे. आपली उंची 5 फूट जे का असेल ते, मग आपली उंची 5 फूट आहे, बाहुबली 57 फूट आहे. तुमचं ज्ञान एवढं मोठं झालं का? मंगीला पाहताना ज्ञान एवढं कमी झालं का? मग बाहेरच्या आकाराचं होतो का ज्ञान? बहिरंगातल्या पदार्थाचा निर्णय बहिरंगातल्या पदार्थामध्ये होत नाही, माझ्या ज्ञानात होतो. म्हणून मी कधीही बहिरंगातल्या पदार्थाला जाणत नाही, पाहत नाही, अनुभव करत नाही, वेदन करत नाही. मी प्रति समयाला मलाच पाहतो, मलाच जाणतो आणि माझंच वेदन करतो. मी पराला जाणू शकत नाही. त्या ट्यूबलाईटचा प्रकाश जर खोलीमध्ये व्यापून राहिला, त्या नळीमध्ये व्यापून राहिला, तर मग त्या तारेमध्ये राहणार नाही. मग तारेमध्येच नाही तर बाकी आला कुठे? मग व्यवहाराने उपचाराने म्हणण्यात येतं की प्रकाश बाहेर पडलेला आहे. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती आला का नाही? आला. वस्तू प्रकाशित झाल्या म्हणून आला व्यवहाराने म्हणा. सूर्य किती वर्षापासून प्रकाश देतो आणि दररोज किती देतो? सायंच्या दृष्टीने जे का असेल ते असेल. मग एवढा प्रकाश देता देता सूर्याचा प्रकाश कधी झाला का? का बरं? सूर्याचा प्रकाश सूर्यातून बाहेर नाही जात. तसं आपलं ज्ञान आपल्यालाच जाणतं, पदार्थ जाणं पलीकडे जातच नाही. एवढा सिद्धांत जर लक्षात ठेवला, त्याला ध्यान बराबर व्यवस्थिशीर होणार. ठीक आहे, व्यवहारण्याने बाहेर उपयोग जातो, त्याच्यासाठी तुम्हाला इकडे उपयोग आणा म्हणून सांगितलं स्थान. पण ते कोणत्याही प्रकारचे ध्यानाचे स्थान तिथे नाही म्हणून सांगितलं आहे. आणि चित्ताला रोकायचं पण नाही. कारण का? माझं ज्ञान, माझ्या आत्म्याचं माझं ज्ञान बाहेर गेलंच नाही ना. जर गेलं असलं तर त्याला रोकायचा प्रश्न आहे. आणि मी माझे आपण डोळ्याने रूप पाहतो. मग डोळ्याने रूप पाहत असताना, ज्ञान करत असताना आपल्याला ज्ञान आपल्या आत्म्याच्या कोणत्या प्रदेशातून ज्ञान झालं? पाहिले कुठून? डोळ्यातून. आणि ज्ञानवान कर्माचा क्षोभ्रम किती झाला? कुठून झाला? किती झाला? तळ पायापासून मस्तकापर्यंत. मग जेवढे आपल्या आत्म्याचे प्रदेश
वर्तमानमध्ये आपल्या आपल्या शरीराच्या क्षेत्रामध्ये आहेत. मग कार्य फक्त चक्षुच्या तेवढ्या क्षेत्रातून पाहण्याचं कार्य, जाणण्याचं कार्य झालं, पण शोषण संपूर्ण आत्मप्रदेशामधून झालेलं आहे. मग आपलं ज्ञान बहिरंगातल्या पदार्थाला जाणत असताना, पाहत असताना आपण कधीही बाहेर गेलो नाहीच, म्हणून चित्ताला, ज्ञानाला मला रोकायचं नाही. संपलं. किती सरळ सोपं आचार्य सांगतात. म्हणजे ध्यान कसं सरळ सोपं आहे. आणि याला काय केलं लोकांनी, अवघड करून टाकलं. तुम्हाला होत नाही, आम्हाला होत नाही, तमक नाही. मग ज्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे त्यांच्याच डिक्शनरीमध्ये नाही तर दुसऱ्याला का आहे म्हणून देणार. ज्यांचंच भांडं खाली फुटलेलं आहे, किती पाणी टाकलं तर नाही तर दुसऱ्याला काय तहान भागवणार आहे. म्हणून आचार्याचा रोखणं पण नाही. कारण हे पहिले निश्चयाने सिद्धांत समजून घ्या. ज्ञान बाहेर पण जात नाही, पण ज्ञानामध्ये काय सांगितलं, ज्ञानामध्ये परपदार्थाला जाणण्याचा भाव होतो. चारित्र्यामध्ये इच्छा होते. श्रद्धा सांगते परपदार्थामध्ये सुख आहे. मोहामध्ये परपदार्थाला जाणण्याचा भाव होतो. आणि ज्ञान बाहेरच्या विषयाला जाणण्याचं कार्य करतं. बाहेरच्या विषयाला जाणल्यामुळे आपण काय म्हणतो, आपलं ज्ञान बहिरंगातल्या विषयामध्ये आहे. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला तिकडून रोका म्हणून सांगितलं व्यवहार, पण तो सत्य नाही. मी कधीही माझं दर्शन ज्ञान परिणती बाहेर गेली नाही आणि बाहेरचे पदार्थ माझ्यामध्ये कधीही आले नाहीत. आहे पदार्थ ज्ञानामध्ये येत नाही आणि ज्ञान पदार्थामध्ये जात नाही. आपण दर्पणासमोर उभारल्यानंतर आपण कधी दर्पणामध्ये गेलो नाही आणि दर्पण कधी आपल्यामध्ये आला नाही, पण दोघांमध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे. बिंबामुळे दर्पण प्रतिबिंब रूपाने परिणत झालं आणि बिंब नसलेल तर तिथे प्रतिबिंब ज्या बिंबाचं पडलं नसतं. मग दोघांमध्ये निमित्त नैमित्तिक संबंध व्यवहार आहे. आणि परमार्थाने बिंबरूपाची परिणती दर्पणाची आहे. मग प्रतिबिंब कोण आहे, प्रतिबिंबाचं परिणमन कोणाचं आहे. बस तसं जेवढ्या जेवढ्या पदार्थाला आपण जाणतो ते सगळं माझं ज्ञानाचंच परिणमन आहे. बहिरंगातले पदार्थ अनेक रूप रंग आकारवाले आहेत. मग अनेक रूप रंग आकारवाल्या पदार्थाला जाणत असताना सुद्धा माझं दर्शन आणि ज्ञानगुण कधीही कोणत्या पदार्थाच्या आकार रूप होत नाही. पण जाणणे आणि पाहण्याची जी क्रिया होते, मग 100 पदार्थाला जाणले. समजा कानाने शब्द ऐकतो, उपयोग डोळ्याकडे गेला, डोळ्याकडे घाणेंद्रियाकडे गेला, रसनेंद्रियाकडे, स्पर्शेंद्रियाकडे. मग उपयोग एका इंद्रियाने दुसऱ्या इंद्रियाकडे उपयोग बदलला. इंद्रियाच्या विषयाच्या अपेक्षेने खंडित झाला उपयोग. पण जो कर्णेंद्रियामध्ये शब्द ऐकण्याचा उपयोगरूप व्यापार होता, तोच व्यापार डोळ्यामध्ये आहे, तोच नाकामध्ये आहे. जे जाणण्याचा व्यापार अखंड आहे, कधीही खंडित झाला नाही. विषय खंडित झाले, पण ज्ञान अखंड एक. जाणणं मात्र ज्ञान अखंड आहे. तेवढाच मी शुद्ध आत्मा आहे. बस संपलं. आणि एक खंड रूप होणारी माझी परिणती
तो पण माझा स्वभाव नाही. दर्पणामध्ये अनेक व्यक्ती येतात, दर्पण प्रतिबिंब रूपाने परिणमन होतं, पण तो दर्पण म्हणतो तो माझा स्वभाव नाही. एक स्वच्छत्व अखंड तोच माझा स्वभाव आहे. पण मी अनेक नेयाला विषयाला जाणत असताना सुद्धा मी ज्ञान एकच रूप राहिलो, म्हणून मी अनादी अनंत शुद्ध आहे, अशुद्ध नाहीच. म्हणून मला चित्ताला बाहेरून काढून आत लावायचा, हे पण उपयोग सोडून द्या. मी स्वयं जाणणारा पाहणारा अनादी अनंत चैतन्य ज्ञान दर्शन स्वरूप आत्मा आहे असा विचार करता त्याला बहिरंगातून चित्त आपोआप रोखलं गेलेला रोका लागणार नाही. म्हणून सांगत त्याचा सुद्धा विकल्प नाही. ऐसे निज शुद्ध आत्मा को हे जीव तुम निरंजन जानो. निज म्हटलं, उह म्हटलं नाही. यह मग असा आपला आत्मा ग अभेदवृत्तीने परमशुद्ध निश्चयाने असा माझा स्वभाव आत्ता विद्यमान निरंजन आहे. म्हणून हा स्वभाव निरंजन आहे, म्हणून सिद्धामध्ये कार्यामध्ये निरंजन अवस्था प्रगट होणार आहे. आणि माझ्यापाशी जर निरंजन स्वभाव आत्ता नसला असता तर आर्यंत आणि सिद्ध अवस्थेमध्ये निरंजन अवस्था प्राप्त झाली नसते. म्हणून मला शुद्ध सिद्ध व्हायचं नाहीच. मी स्वयं सिद्ध शुद्ध स्वरूपच आहे. बस. मग आहे म्हटलं, डोक्यावरचं संपलं वजन. आणि मला व्हायचं आहे म्हटलं, डोक्यावरती वजन आहे. बघा काय जे विचारामध्येच हलका आणि विचारामध्येच वज आहे. वज बाहेर कुठेही नाही. म्हणून एक ठिकाणी लिहिलं आहे भजनामध्ये, काय झालं त्या ठिकाणी सांगतात, कार्य विकल्पो से नहीं होता. कार्य विकल्पाने होत नाही. कार्य विकल्पो से नहीं होता, व्यर्थ ही अज्ञानी बोडोला होता. अज्ञाने काय विकल्पाने वजन रपत आहे. म्हणून आचार्य सांगतात, संसार आणि मोक्ष बाहेर कुठेही नाही, हे निर्णय करा. जयसेन आचार्यांनी समयसारमध्ये 23 नंबर गाथेमध्ये संक्षेपाने संसार आणि मोक्ष कुठं आहे त्यांनी सांगितलं. संक्षेपाने एकच गाथेत समयसार संपला. किंवा मंगलाने वंदितो सवसिद्धे, या एक वंदितो सवसिद्धेमध्ये गुणस्थान मार्गणास्थान जीव समाज संपूर्ण द्वादशांक तेव्हा त्याच्यात आले. 23 नंबर आता पान नंबर 36 आहे, गाथा नंबर 23 आहे. त्यांनी संक्षेपाने संसार आणि मोक्षाचं स्वरूप सांगितलं. गाथा जीवेव अजीवेव संपदि समयं जत्तव जुत्तो तत्तेव बंध मोक्षो हवदि समासेन निदिष्ठो. आचार्य सांगतात, वर्तमान काल में शुद्ध पारणामिक भाव में जहाँ उपयोग स्थित है वहीं पर मोक्ष आहे. काय सांगितलं? वर्तमानाची तुमची ज्ञान पर्याय शुद्ध पारणामिक भावावरती, नित्य निरंजन शुद्ध आत्म्यावरती, मोक्ष स्वरूप आत्म्याला जाणता त्या ज्ञान पर्यायाचं नाव मोक्ष. संपलं. मोक्ष कुठे वरती नाही, संसार कुठे 4 गतीमध्ये नाही. तुमची ज्ञान पर्याय आपल्या न्यायक स्वभावाला जाणते,
त्याच ठिकाणी त्याच वेळेला मोक्ष आहे. बस संपलं. मग काय झालं? विषय मोक्ष स्वरूप आत्मा आहे. ज्ञानामध्ये मी मोक्ष स्वरूपाचं ज्ञानाने जाणलं आणि फळ त्या ठिकाणी मोक्षाचं फळ आलं. जे विषय मोक्ष स्वरूप ज्ञानाने मोक्ष स्वरूप जाणल्यामुळे ती पर्याय मोक्ष स्वरूप आहे. आणि प्रमिती म्हणजे त्यावेळेला तुम्हाला कर्माचा बंध झाला नाही म्हणून फळ पण मोक्ष आहे. एवढंच तुम्हाला काम करायचं आहे, बाकी काहीही करायचं नाही. जे अनादी कालापासून पर्यायाला जाणत होता, मी स्त्री आहे, काळा गोरा, श्रीमंत, राजा, भिकारी, पंडित, मूर्ख, मुनी, श्रावक, क्रोधी, मानी, मायावी, लोभी, या सर्व पर्यायाला जाणत होता. त्या पर्यायाला जाणणं त्याचं नाव संसार आहे. त्या पर्यायाला विचार केल्यामुळे बंध आहे. आणि द्रव्य कर्माच्या बंधामुळे तुम्ही संसारामध्ये नाही, निश्चित ठेवा पहिले. द्रव्य कर्माच्या बंधामुळे मी संसारात नाहीच, निश्चित करा पहिल्यांदा. सिद्धांत त्रिकालवरती अध्यात्माचा सिद्धांत पहा. आगमाचा तर आम्हाला माहीत आहे. गाईला समजा स्थूल रूपाने पहा. आत्ता आपण सर्वजण घरनं आलो. जे लोक चालत आले त्यांनी काय केलं तर पायामध्ये वाहन घातले. काय घेतलंय? पायामध्ये वाहन घातले का वाहनामध्ये पाय घातले? व्यवहाराने पाय बूट चप्पलमध्ये घातलेले आहेत. मग चपलीमध्ये पाय का पायामध्ये पाय, चपलीमध्ये चप्पल आहे? संपलं का? व्यवहाराने आहे. त्या परमात्मा प्रकाशमध्ये एक दोन गाता येणार पुढे. आचार्याने उदाहरण दिलं. तर आपल्या वेळेला ते लाकडाचा पांगुळ गाडा होता 3चा, आता ते संपले, तर आता गोल फिरण्याचे आहेत. मग त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. छोटा बालक आहे आणि त्याला 3 पाकाचा पांगुळ गाडा त्याला दिला चालण्यासाठी. आणि तो चालता चालता काला पडला खाली. काय केला? तो बालक खाली पडला. पांगुळ गाड्याने बालकाला पाडलं का बालकाने पांगुळ गाड्याला पाडलं? गाथा देतात. म्हणजे आचरण एवढे सोपे उदाहरण पुढे दिलेत का नाही. मग व्यवहाराने का म्हणणार? पांगुळ गाडा कोण धरला होता? पाडला कोण? मग खड्ड्यात कोण पडला? बालक खड्ड्यात पडला का पांगुळ गाड्याने पाडला? चालवत होता कोण? पडला कोण? त्यांनीच पाडला, पांगुळ गाड्याने नाही. हे सिद्धांत. आणि आश्रय कुणाचा घेतला होता म्हणून पांगुळ गाड्याने पाडलं. ही आगम भाषा आहे. आणि अध्यात्माचे ज्यांनी धरला होता त्यांनीच पाडला. आणि त्या बालकाला जर समजतं त्यांनीच उचलून परत वर घेतला चालला. अध्यात्म भाषा म्हणते तू तुझ्या स्वतःच्या वर्तमानाच्या पर्यायाला लक्ष केल्यामुळे ती पर्याय भाव कर्म तुझा संसार आहे. द्रव्य कर्म तुम्हाला आत्ता काहीही बाधा देत नाहीत. आपल्या घरामध्ये सामान आहे का नाही? ते घरातलं सामान आपलं आपलं काम करत आहे की नाही तिथं? का आता आपण काय करू लागलो तिथे जाऊन? त्यांची परिणती त्यांच्यामध्ये चालू आहे. ते घर म्हणतं का सुदर्शन चला आता वेळ झाला या माझ्याकडे? म्हणत नाही. का? राग घराला आहे का आपल्याला आहे? घराला सोडायचं का रागाला सोडायचं आहे?
म्हणून ज्ञानी कधीही पदार्थाला सोडत नसतो. ज्याला ग्रहण केलं नाही तर सोडायचा प्रश्न येत नाही. त्या पदार्थाबद्दलचा फक्त राग सुटलेला आहे. तर ते सांगितलं, वर्तमानमध्ये तुमचा उपयोग तुमच्या शुद्ध बुद्ध एक स्वभावरूप आत्म्यामध्ये आहे, तिथेच मोक्ष आहे. एक सांगितलं. दुसरं, वर्तमान काळातला उपयोग शरीरादी अनात्मभावामध्ये जिथे स्थित आहे तिथे संसार आहे. आपला वर्तमानातला उपयोग शरीराकडे लक्ष केलं, केस पांढरे झाले, बरं नाही. काय झालं? उपयोग कुठे गेला? शरीराला, त्वचाला तुरकुत्या पडू लागल्या, बरं वाटत नाही. उपयोग कुठं आहे? तिथेच काय झालं? संपलं. पण ते पदार्थ नाही. तुम्ही उपयोग बुद्धिपूर्वक त्या विषयाकडे लावला, त्या विषयाकडे बुद्धिपूर्वक उपयोग लावला, त्याच वेळेला इष्ट अनिष्ट परिणाम झालेले आहेत. आणि ते इष्ट अनिष्ट परिणामच भावबंध तुम्हाला संसाराला कारण आहे. पांढरे केस व्हायसाठी किती वर्ष घालवले आपण? 50-60. आता लाताचे लवकर होतात. आणि करण्याला किती? 2 मिनटात, 10 मिनटं, अर्धा तासात. परत मुळासंकट येताना काळीच येतील की नाही? मग आता ज्याची मूळ उत्पत्तीच पांढरी व्हालेली आहे, मग तुम्ही त्याला कशाला करता? नाही, आम्हाला करायचं आहे. मग आचार्य काय म्हणतात, ठीक आहे, पुढच्या जन्मात अस्वल व्हा, काळेचे भरपूर काळे केस अस्वल येत आहेत, मग अस्वल जन्मात. कर्णानुयोग सांगतो, ज्या विषयाबद्दल तुम्ही राग करता तेच विषय, तेच शरीर तुम्हाला सानिध्यात मिळतं. जास्त केस काळे अस्वलाला असतात, अस्वल व्हा मग. आता हे दिसतात ना आपल्याला कधी कुत्रे, डुक्कर आदी. आचार्याने सांगितलं की जो जीव पूर्वी मनुष्य भावामध्ये होता, देवात नरकात तर कुत्र उत्पन्न असतात. मनुष्य जीवामध्ये मनुष्य गतीमध्ये होते आणि योगायोगाने पूर्वीच्या पाप कर्माच्या उदयाच्या द्वारे संतती झाली नाही. मग संतती झाली नाही आणि संतती व्हायला पाहिजे, संतती व्हायला पाहिजे, शेवटपर्यंत विचार. मग संतती झाली पाहिजे विचार करता करता हे डुक्कर कुत्रिणीमध्ये जन्माचं 6 महिन्याला 4 6 पिल्ले उत्पन्न होतात. मग इथे तर 2च स्तन होते, तिथे 6 8 स्तन मिळतात. कारण जेवढे उत्पत्ती करायचं त्या प्रत्येकाला स्तन पाहिजे. जे आज इथे जर भाव केला तर उद्याच्याला जे परिणाम करतात, जे भाव करतात, पुन्हा पाहिजे ना जास्त, मग जावा त्या ठिकाणी जन्मा आणि परत त्यांना पाजत बसा आणि परत ते दूध पिलं तर परत त्याला आणि चावत बसायचं. हे आचार्य म्हणतात, मला शरीरच नाही, मला संततीच नाही, तर मग माझं कोण आहे, मी कोणाचं आहे? माझं द्रव्य, माझे अनंत गुण आणि माझ्या त्रिकालवरती अनंत पर्याय हीच माझी संतती आहे. तुम्ही अष्टपहडमध्ये वाचा, माझी माता कोण आहे, पिता कोण आहे, बंधू कोण आहे, बहीण कोण आहे, भाऊ कोण आहे, हे सगळ्यासाठी कुंदांनी गाथा दिल्यात अष्टपावडमध्ये. म्हणजे जिनवाणी प्रत्यक्ष डोळ्याने पहा, ऐका तर ऐका, पण स्वतः डोळ्याने पाहिल्यानंतर जी आपली ज्ञानाची दृढता, श्रद्धेची दृढता आणि त्यागाचे भाव आपोआप हळूहळू होत येतील. आज जरी नाही सुटला तरी नियमाने सुटतील. म्हणून अध्ययन करा, चिंतन मनन करा. जी माझा उपयोग शरीरादी परद्रव्याकडे गेला, ती माझे भाव कर्मच बंधाचे कारण आहेत. आणि माझा उपयोग माझ्या शुद्ध बुद्ध एक स्वरूप आत्म्याकडे गेला, तोच माझा भाव मोक्ष आहे.
जी माझ्या परिणामामध्येच मोक्ष आणि संसार आहे. द्रव्य तर अनादि अनंत मुक्त आहे, फक्त पर्यायामध्ये संसार आणि मुक्त आहे. मग पर्यायामध्ये मोक्ष अवस्था प्राप्त करायची असेल तर अनादि अनंत मोक्षस्वरूप आत्म्याला जाणा, सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन नियमाने माझा आत्मा अल्पकाळात निर्वाणाला प्राप्त होणारच आहे हे आपल्या स्वतःला सांगा, दुनियाला सांगायला जाऊ नका. जैन धर्मामध्ये नरकात गेला तर मोक्ष उशीर मिळतो आणि स्वर्गात गेल्यानंतर लवकर मिळतो, असा का नियम आहे का? नाही. त्रिणिक राजा 84,000 वर्ष तर मोक्षाला जाईल. नकुल सहदेव 33 सागर बसतील. म्हणजे मुनी झाला म्हणून लवकर मोक्ष आहे या भावात, नाही झाला म्हणून लवकर मोक्ष नाही. जो सम्यक दर्शन प्राप्त करेल त्याला नियमाने मोक्षाची प्राप्ती होईल. मग असं आचार्य सांगतात की असा तू निरंजन आत्ता आहे हे श्रद्धान कर, स्वीकार कर, तर पर्यायामध्ये सम्यक दर्शन स्वयं प्राप्त होतं, करावं लागत नाही. हो. स्वयं सिद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. नित्य उद्घाटित स्वरूप आहे. नित्य निरावरण स्वरूप आहे. लोकालोक प्रकाशकत्व केवल ज्ञान मात्र निज शुद्धात्मा द्रव्य आहे. साधी अनंत केवल ज्ञानाच्या पर्याय उत्पन्न होऊन नष्ट जरी झाल्या तरी केवल ज्ञान मात्र निज शुद्धात्म द्रव्य कधीही नष्ट होत नाही. असा मी अनादि अनिधन केवल ज्ञान मात्र निज शुद्धात्म द्रव्य आहे. स्वयं परिपूर्ण आहे. स्वयंभू स्वरूप आहे. निराग स्वरूप आहे. ज्ञाता मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. शांति शांति शांति. विसर्ज. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवताणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवताणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवताणं. ओम. विसर्जन.